हल्ली कुणी कुणाकडे जात नाही, कुणी कुणाकडे मुक्कामी जायचा तर विषय उरलेला नाही. माहेरी तरी 4 दिवस जाऊन मुक्कामी थांबलाय असं आठवतंय का? आठवत पण नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते, तिनं येते म्हणायला उशीर हो. सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते, एवढी माणसं भावनिक होती. आता आम्ही कमालीचे बिझी आहोत. परवा तर एक जण मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ? आम्ही जगतो कशासाठी? मला सांगा, तरुण मुली आज एकमेकीला भेटल्या या कार्यक्रमात, काय गप्पा आहेत तुमच्या? 35-40च्या आतल्या मुली जर एकमेकीला भेटल्या त्यांच्या गप्पा काय माहितीये? बाई ही साडी कुठून घेतली, हे डिझाईन कुठे केलं? आणि 60 नंतरच्या आमच्या मावशा आया आजच्या एकमेकीला भेटल्या त्यांच्या गप्पा काय तो? बाई गुडघे बरे का, टाचा काय म्हणतात, मुलं काय करतात? वयोमानानुसार आमचे प्रश्न आता बदलायला लागले.